हाय फ्रेंड्स, आजच्या चिठ्ठ्यामध्ये एक मन प्रसन्न करणारा आनंद आहे तरी आपल्याबरोबर आहे. शुभेच्छांचा सौदागर प्रसाद कुलकर्णी. हाय प्रसाद. खूप फ्रेश आणि लोकांना खूप एनर्जी देणारा असं व्यक्तिमत्व आहे. तर त्यांच्याशी आपण बऱ्याच विषयांवरती बोलणार आहोत. पण माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की शुभेच्छांचा सौदागर ही जी तुमची ओळख आहे ती म्हणजे मराठी शुभेच्छापत्र लिखाणाचा एक वेगळा फॉर्मॅट ज्याला आपण म्हणू शकतो असा तो तुम्ही लॉन्च केला. तर ही सगळी प्रोसेस मला समजून घ्यायची आहे. कसं झालं, का आणि आता तो प्रवास कुठंपर्यंत आला? साधारण 13-14 वर्षांपूर्वी यायला सुरुवात झाली. मला पहिल्यापासून असं वाटायचं की शुभेच्छापत्र मराठीत का असू नयेत, कारण शुभेच्छा म्हणजे भावनांचं आदानप्रदान, भावनांची देवाणघेवाण. मला चिमटा काढला तर मी आई म्हणतो, मम्मी म्हणत नाही, मा म्हणत नाही. माझ्या मातृभाषेत माझ्या आतला जो आवाज आहे, माझ्या वेदना, माझ्या संवेदना, माझ्या भावना ह्या सगळ्या माझ्या मातृभाषेतूनच व्यक्त होतात. आणि असं असताना हा पूल जो आहे, नातं जोडणारा, हृदयाने हृदयाशी साधलेला संवाद जो आहे, इंग्रजीत का असावा हा कन्सेप्ट घेऊन मी त्यावेळी अनेक कंपन्यांकडे गेलो, पण ते त्यांना पटेना. एका कंपनीने मोठ्या मुश्किलीने त्यांना खूप पटवल्यावरती मला हात दिला आणि मराठीत 97-98च्या सुमाराला शुभेच्छा पत्रांची संकल्पना रुजली, ज्यांना इमिजिएट रिलेशन्स म्हणतात. आमच्या भाषेत आम्ही काही कन्सेप्ट सेट केले. आई वडील, बहीण भाऊ, पती पत्नी, मुलगा मुलगी, मित्र, हे इमिजिएट रिलेशन. त्यानंतरचं दुसरं सर्कल, त्यानंतर तिसरं, मग इव्हेंट आले, मग तुमचं दिवाळी वगैरे आले. सगळ्यावरती आम्ही लिहिलं. पहिलं शुभेच्छापत्र लिहायचं होतं आईकरता. मग आईकरता काय लिहिणार? आई म्हणजे काय असतं? आई हा घराचा श्वास असतो, आई हा घराचा गंध असतो, आई हा घराचा आत्मा असतो. थोडक्यात काही कारणासाठी आई घरातनं बाहेर गेली तर घर कसं रितं होतं. मग आईला शुभेच्छा कशा द्यायच्या? फक्त 4 ओळीत की तू असताना हे घर म्हणजे घमघमणारी बाग, आणि तू नसताना याच घराला रितेपणाचा शाप. राहशील तू जिथे ती माझी रामेश्वर काशी, आणि स्वर्गप्राप्तीचे सौख्य मिळे मज तुझ्या पावलांपाशी. तू नसतीस तर आयुष्याला अर्थच असता काय, जन्मोजन्मी तूच असावीस प्रेमळ माझी माय. आणि त्यानंतर तुला सांगतो, महाराष्ट्रातल्या लाखो करोडो मातांचे जे आशीर्वाद मला लाभले ते त्यानंतर मला मागे वळून बघायलाच लागलं नाही. ह्या आनंद यात्रेचा अश्वमेध जो बेलगाम जो सुटला तो आज इथपर्यंत येऊन पोचला आहे. अशी नाती शोधत गेलो, माणसं शोधत गेलो. मुळात मला काय वाटतं माहिती आहे का, की आपल्या प्रत्येकामध्ये एक मी दडलेला असतो. मी करतोय, मी हे करतोय, पण मी कधीच एकटा नसतो. हा मी एकाच वेळी अनेक नात्यांनी बांधला गेलेला असतो. ही नाती मी एकाच वेळी कोणाचा तरी पती आहे, कोणाचा तरी पुत्र आहे, कोणाचा तरी मित्र आहे, कोणाचा तरी पिता आहे. ही नाती आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. ही नाती जेव्हा कळतील तेव्हा आयुष्य खऱ्या अर्थाने शुभेच्छा माध्यम आहे नाती जोडणार. शुभेच्छांच्या आधी तुम्ही मुळात कवी आहात आणि कवितांमध्ये सुद्धा कवितांची पुस्तकं तर आली, त्याच्याविषयी आपण बोलू. पण ज्याला आपण अल्बम्स म्हणतो म्हणजे गाण्यांच्या फॉर्ममध्ये तुम्ही खूप काम केलं. स्वतःचे अल्बम्स असतील, चित्रपटांसाठी गाणं लिहिणं असेल, आणि सर्वात गाजलेलं म्हणजे पहिलं गाजलेलं तुमचं जे प्रमुख अल्बम तो म्हणजे सांजगारो मिलिंद इंगळे बरोबरचा. हा सगळा प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल. काय असते की कविता करू म्हणून करता येत नाही, गाणं लिहू म्हणून लिहिता येत नाही. हे हार्मोन्स आहेत, ते जन्मताच रक्तात असावे लागतात. एखादा गवई बनू म्हणून बनता येत नाही. भीमसेन जोशी घरातनं पळाले होते कारण ते गाण्याचे जे हार्मोन्स आहेत ते त्यांच्या रक्तात जन्मल्यापासूनच होते. नारायण मूर्तींच्या रक्तामध्ये इन्फोसिस खोलण्याचे हार्मोन किंवा काहीतरी भव्यदिव्य करून दाखवण्याचे हार्मोन्स रक्तातच होते. हे असावं लागतं. कलाकार हा जन्मावा लागतो, नेता हा जन्मावा लागतो. तसं आहे ते. मला कळू लागल्यापासून कवितेची आवड होती. म्हणजे पाठ्यपुस्तकात सुद्धा मला कविता वाचायला अगोदर उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, सोनेरी हे दूत आले घर त्याच्या दारापाशी. मला आठवते माझी पहिलीतली कविता. बघा, आपल्यावरती अंगाई गीत म्हणजे काय, ती सुद्धा कविताच असते. येरे येरे पावसा तुला देतो पैसा. किती जणांच्या काळजात ती घर करून बसते. जो संवेदनशील असतो त्याला ती अट्रॅक्ट करते. त्यानंतर पाडगावकर टपटप पडती अंगावरती प्राजक्तांची फुले, आणि भिर 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 त्या तालावर गाणे अमुचे जुळे. हा तिथून झालेला कवितांचा प्रवास. असं करता करता मी कविता लिहू लागलो. वयाच्या 12व्या वर्षी मी पहिली कविता केली.
तीसुद्धा कशी नाटकांची, पेपरला आलेली नाटकांची नावं घेऊन. आता ते आठवत पण नाही, कुठेतरी असेल, शोधली पाहिजे, विस्मृतीत गेली आहे. आणि त्यानंतर मग हे चालत राहिलं. 1919 वर्षी मुंबईला आलो. मी पार्ल्यात राहत होतो आणि मधु मंगेश कर्णिक माझ्या वडिलांचे वर्गमित्र. तर वडील, तोपर्यंत मधु मंगेश कर्णिकांचं नाव ऐकून होतो. तर वडील, आम्ही स्थिरस्थावर झालो पेइंग गेस्ट म्हणून पार्ल्यात. तर वडील मला मधुबाईंकडे घेऊन गेले आणि त्यांनी इथं सगळी ओळख वगैरे दिली आणि नंतर सांगितलं, मधु, हा माझा मुलगा प्रसाद इंजिनियर आहे, पण अतिशय संवेदनाशील आहे, त्याच्याकडे लक्ष ठेव. मग मधुबाईंनी माझी कवितांची वही घेतली. 8 दिवसांनी मला बोलवलं आणि मला छानसं हे लिहून ठेवलं. त्यांनी माझ्यातला कायम कवी फुलवत ठेवला. हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट. आयुष्यातल्या योग्य वळणावर तुम्हाला योग्य माणसं पण भेटावी लागतात. त्यानंतर गाण्यांच्या रूपाने माझं पहिलं गाणं रेडिओकरता स्वरबद्ध केलं भूमानंद बोगम याने गायलं उषा मंगेशकरांनी. हे सुवर्णयोग होते. ज्यांच्या कंठात सुरांच्या रूपाने परमेश्वर वास करतो त्या मंगेशकर भगिनींपैकी कुणीतरी आपलं गाणं गावं, तर प्रत्येक कलाकाराला वाटतं, कवीला वाटतं. तो माझ्या आतला अंतस्थ हे नकळत माझ्या जणू काही नियतीच माझं बोट धरून चालवत होती किंवा आतली माझी अंतःप्रेरणा एवढी स्ट्रॉंग होती म्हणा. असं सगळं घडत गेलं. त्यानंतर एवढी मोठी माणसं भेटत आली. आशा भोसले, आता अलीकडे श्रीधर फडकेंची संगीत मनमोहिरे गेल्या वर्षी आली, त्यात माझी गाणी आहेत. तुमचं यशवंत देवांच्या अल्बममध्ये माझी गाणी आहेत. असं बरंच. शान मराठीतलं पहिलं गाणं, मी तोच तोच तू तीच तीच पण स्पर्श भासतो नवा नवा, हे गीत तेचही प्रीत तीच पण हर्ष वाटतो नवा नवा. आणि शानला ते गाणं अगदी रिदममध्येच गाणं होतं. शानला ते खूप आवडलं होतं. त्यानंतर श्रेया घोषाल मणी मंगळसूत्र या अवधूत गुप्तेच्या पिक्चरसाठी माझ्याकडे गायली. बरीच. साधना सरगम 3 गाण्यांकरता पिक्चरसाठी गायली. अवधूत गुप्तेसोबत 3-4 पिक्चर झाले. आजची जी तरुण पिढी आहे, आयडिया सारेगममध्ये अभिलाषा चेल्लम, मंगेश बोरगावकरचा अल्बम आला, त्यात माझी गाणी आहेत. हे चालूच असतं सतत. तर हा प्रवास जो आहे तो चालू आहे. तुम्ही कविता करताच, ते सगळे गाण्याच्या रूपात वगैरे आलं, पण तुम्हाला आवडलेले कवी, आवडलेल्या कविता कुठल्याच किंवा काय कोणाचा तुमच्यावर प्रभाव वगैरे आहे का? प्रभाव वगैरे आहे असं म्हणता येत नाही, पण आवडणारे कवी आहेत. प्रभाव म्हटलं तर थोडा पाडगावकरांचा प्रभाव आहे. पाडगावकर माझे सर्वात आवडते कवी. आरती प्रभू, बाबा बोरकर आणि कुसुमाग्रज. त्याच्या पलीकडे फारशी माझी लिस्ट जात नाही, कारण मला छांदस, छंदोबद्ध, लयबद्ध कविता आवडते. मुक्तछंदातली कविता ही कविताच नव्हे. एखाद्या पेपरचा अग्रलेख शब्द इकडे तिकडे बदलून लिहिणं म्हणजे ते मुक्तछंदातली कविता, आणि त्याला रेकग्नेशन मिळतं. मी त्याच्याशी अजिबात सहमत नाही. कवितेला लय हवी, कवितेला छंद हवा, कवितेमध्ये नाद हवा, कवितेमध्ये यमक हवं, ती खरी कविता. कवितेमध्ये कल्पना विलासा. पाडगावकरांची कविता, आज तिच्या भाळावर थेंबाचे फूल पाखरू झाले, पाचूच्या हिरव्या माहेरी उन हळदीचे ओले. अरे काय कल्पना आहे. भाळावर घामाच्या थेंबाचं फुलं पाखरू झालं आहे, हे तुम्हाला आम्हाला सुचतं? तुमच्या बहिणाबाईची कविता, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. काय कल्पना विलासन. हे आपल्याला का सुचत नाही? ज्या कवितेत तुम्हाला असं वाटतं की आपल्याला का सुचलं नाही, ती खरी कविता. ती तुम्हाला अंतर्मुख करते. आरती प्रभूंची कविता आहे, एका कवितेत 8 अक्षरं फक्त एका पहिल्या ओळीत. ये रे घना नाव घाल माझ्या मना, फुले माझी अळू माळू, वारा बघे चुर गळू, नको नको म्हणताना गंध गेला राना वना, ये रे घना. काय गमतीशीर, काय लय आहे बघा. हे लिहिणं किती कठीण आहे बघा. ही खरी कविता. तर काळाला पुरून उरते. कवितेची समीक्षा समीक्षक करत नाहीत, कवितेची समीक्षा काळ करत असतो. काळाला पुरून उरते ती खरी कविता. अंदमानच्या तुरुंगात सावरकरांकडे लिहायला पाटी पेन्सिल पुस्तक पेन नव्हतं. भिंतीवरती त्यांनी ज्या खडूने लिहिल्या, कोळशाने लिहिल्या, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा. आपल्याला इथे तळमळायला होतं. ही खरी कविता. तर माझं असं ठाम मत आहे की आताचे जे मुक्तछंद वगैरे, मुक्तछंद असलं तरी त्याला कवितेला ल ही अंगभूत हवीच हवी.
तरच ती खरी कविता. पृथ्वीचे प्रेमगीत कुसुमाग्रजांची कविता. युगांमागून चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत राहू तुझ्या मी, कितींदा करू प्रीतीची याचना. काय अद्भुत कल्पना विलास आहे. तुमच्या बापजाद्याने आमच्या बापजाद्याने पण रोज हा चंद्र आणि पृथ्वी आणि सूर्य बघितले, आम्हाला कोणाला ते सुचलं नाही. कुसुमाग्रजांची कविता आहे. ठेवून गेलीस डोके जेव्हा, अवचित माझ्या पायांवरती, या पायांना ओठ व्हायची उदंड इच्छा झाली होती. ही खरी कविता. त्या त्या क्षणाला कविता घडते, खरी कविता. वाद, सामाजिक प्रश्नांसाठी, वादग्रस्त विषयांवरती संवाद, विधायक जाणीवेसाठी, सकारात्मक विचारांशी एक असा कार्यक्रम जो दर सोमवारी कोल्हापूरकरांसाठी सादर होतो. एक असा उपक्रम जो आपल्या सभोवतालच्या घटना विषयांना वाचा फोडतो. संवाद प्रतिवाद. कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक विषयांचं व्यासपीठ, जिथं चर्चा होते प्रत्येक प्रश्नाच्या दोन्ही बाजूंची, जिथं प्रोत्साहन दिलं जातं कलाकार, पर्यावरण रक्षण, नागरी कर्तव्य आणि सामाजिक जाणीवेला, जिथं वाद होतो परस्पर विरोधी भूमिकांचा आणि जिथं संवाद घडतो सकारात्मक विकासाच्या मनांचा. संवाद प्रतिवाद दर सोमवारी रात्री 10 वाजता आणि मंगळवारी सकाळी 10 वाजता. पहा फक्त बी मूव्हीजवर. तुम्ही इतरांच्या कविता आता सांगितल्यात, सादरही केल्यात. आता मग आमच्या बी चॅनलच्या रसिकांसाठी जे आता तुम्हाला बघतायत, ऐकतायत, त्यांना तुमची स्वतःची तुमची जी आवडती कविता आहे ती ऐकायला आवडेल तुमच्याच तोंडात. असं आपली कविता कुठची असं नाही सांगतायत आवडताना. म्हणजे ही 5 बोट आहेत, त्यातलं कुठचं बोट तुझं आवडतं आहे असं नाही म्हणतायत. किंवा एखाद्या आईला तुझी 4 मुलं आहेत त्यातलं कुठंतरी, पण मी एक कविता किंवा 2 कविता फार तर आपल्या रसिकांसाठी, जे तमाम रसिक पाहत आहेत, तर परमेश्वरावरती ही कविता आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की मी त्याच्या आशीर्वादाने लिहितो. मी लिहितो त्यात माझं काहीच नाही. कुठच्याही कलाकाराला, कुठच्याही कर्तृत्ववान माणसाला मी त्याच्यात भिनला की तिथून त्याचा उतार सुरू होतो. मी जो काही आज आहे त्याचं श्रेय एक रसिकांना आणि दुसरं त्या परमेश्वराला देतो. लोक मला असं विचारतात की काय, कसं सुचतं रे तुला असं बोलायला. मी म्हणतो की मत पूछो ये क्यों और कैसे, उत्तर मुझको ज्ञात नहीं, वो कहता है मेरे मुंह से मेरी औकात नहीं. तेव्हा ही त्या परमेश्वरालाच समर्पित केलेली कविता आहे आपल्या रसिकांकरता. की तुझीच पूजा, तुझी आरती, तुझीच आराधना, स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. मुक्या मुक्याने दिल्यात हाका, तुला पोचल्या कशा. मी काहीच मागायला गेलो नव्हतो रे, तू सगळं देत आलास मला. मुक्या मुक्याने दिल्यात हाका, तुला पोचल्या कशा. शब्द वाचून संवादाची तुझी नि माझी भाषा. तुझ्यात मी अन मनात माझ्या तुझीच संवेदना, स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. माझ्या विण तू, तुझं वाचून मी कधी वेगळे होतो. जगण्याच्या प्रत्येक क्षणी मी तुलाच अनुभवतो. तुझे नि माझे अभंग नाते चिदानंद चिदघना, स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. तुझा अंश मी, तुझा वंश मी, चिरंजीव अविनाशी. तुझा अंश मी, तुझा वंश मी, चिरंजीव अविनाशी. तुझेच देणे तुलाच अर्पण तुझ्याच पायाशी. अस्तित्वाची तुझ्या वाहते देहातून चेतना, स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. तर अशी एक कविता आणि एक आपण आपल्या तमाम जे रसिक बघतायत बी चॅनलचे त्यांच्याकरता एक शुभेच्छा देणारी कविता म्हणतो. क्षणसौख्याचे आनंदाचे जन्मभरी हे असे लुटा, अशीच माया शिंपित जाके स्वर्गसुद्धा भासेल थेटा. आपुलकीचे रेशीम धागे जोडून मनवा सारे उत्सव, कळली ज्याला प्रीत तयासे जीवन म्हणजे एक महोत्सव. तुमच्या माझ्या जुळता तारा, सूर उमटती नवे नवे. मी शब्दांचा सौदागर, मज याहून दुसरे काय हवे. तुम्हास माझ्या लाख शुभेच्छा, घर तुमचे राहो आबाद.
तुम्हास माझ्या लाख शुभेच्छा, घर तुमचे राहो आबाद. मला हवा पण जन्मभरास्तव एकच तुमचा आशीर्वाद, एकच तुमचा आशीर्वाद. यानंतरचं एक वेगळं अंग तुमचं लिखाणाचं ते म्हणजे गद्य लिखाण. आता आपण बोललो ते सगळं पद्य आणि तत्सम स्वरूपाबाबतीत बोललो, गाणी आणि हे. तुम्ही खूप जवळपास सगळ्या प्रमुख वृत्तपत्रांमधून आणि प्रमुख नियतकालिकांमधून गद्य लिखाण केलं कित्येक दिवस, मग ते प्रासादिक असेल किंवा मोटिवेशनल स्वरूपाचं असेल किंवा आणि काही असेल, तर त्या लिखाणाबाबतीत ऐकायला आवडेल. मी जसं जगतो, वागतो, अनुभवतो ते सगळं लिहितो. अनेक नामांकित वृत्तपत्रांमध्ये माझं स्तंभलेखन चालू होतं. त्याच्यावरती पुस्तकं आली आहेत. आता अलीकडे एक प्रासादिक म्हणून पुस्तक आलं आहे, ते अतिशय लोकप्रिय झालं आहे. म्हणजे त्याची आवृत्ती केवळ 3 महिन्यात संपली आहे. कसं असतं की आनंद हा माझा आत्मा आहे. मला छक्केपंजे जमत नाहीत, मला वाईट गोष्टी जमत नाहीत, मला एखादी गोष्ट लपवता येत नाही. मला दुःख होतं, मी ते विसरून जातो. मला लागतं, मी ते विसरून जातो. पुन्हा फिरून मी त्या पदावरती येतो. एक ॲटिट्यूड असतं जगण्याचं. तुम्ही आनंदी राहायचं ठरवलं तर जगातली कोणतीही सर्वोच्च ताकद तुम्हाला दुःखी करू शकत नाही. आणि तुम्ही दुःखातच बुडायचं ठरवलं तर तुमचं जहाज कुणीही वाचवू शकत नाही. तेव्हा हे सगळं आतून यावं लागतं. आणि मी जसं बोलतो, जे जगतो, जी माणसं भेटतात, वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात. काही दुसरी गोष्ट अशी की काही गोष्टी अठळपणे आयुष्यात येत असतात. मी कुठच्या सोसायटीत घर घ्यायचं मी ठरवू शकतो. माझ्या शेजारी कोण राहायला येणार मी ठरवू शकत नाही. कुठच्या ट्रेनने जायचं मी ठरवू शकतो. ट्रेन लेट आहे की लवकर आहे मी ठरवू शकत नाही. आपण त्याला आनंदाने हसत हसत समोर जायचं. दॅट इज द ॲटिट्यूड, दॅट इज द ॲटिट्यूड. हे ॲटिट्यूड आपल्याकडे असलं की आयुष्यात काही कठीण पडत नाही. आणि मी आतापर्यंत जे लिहिलं किंवा प्रासादिकमध्ये सुद्धा जे काही उतरलं आहे आणि रसिकांचा त्याला एवढा उदंड प्रतिसाद मिळाला, ह्याच गोष्टीसाठी. ह्या गोष्टी सगळ्या आपल्यात असतात. आपण त्यापासून अनभिज्ञ असतो. माझ्या लेखनाने एक काम केलं, मला सांगायला कृतार्थ वाटतं की माणसांच्या बंद काळजांचे दरवाजे उघडले. ही माझ्या आयुष्याची कृतार्थता आहे. आयुष्याच्या मध्य टप्प्यावरती आज असताना. सर खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आम्हा सगळ्यांना तुम्ही एक पॉझिटिव्ह एनर्जी दिली, जे तुम्ही काम नेहमीच करता. चॅनल बी तर्फे आणि कोल्हापूरकरांतर्फे तुमच्यासारख्या आनंद यात्रीला आम्हाला ऐकू दिलं म्हणून खूप खूप आभार. आणि जाताना तुमच्या आवडीच्या 4 ओळी म्हणाव्यात आणि या मैफिलीचा शेवट करावा अशी तुम्हाला विनंती. प्रेम भरल्या अक्षरांचा दीप आहे लावतो मी, सदिच्छांच्या अक्षतांचा गंध आहे वाटतो मी. प्रेम माझा ध्यास होता, प्रेम माझा श्वास आहे, प्रेम माझे विश्वव्यापी खूणतेची सांगतो मी. वर्तमानाच्या पूजेच्या आरतीला प्राण माझे अन उद्याच्या स्वागताची ही पताका बांधतो मी. चंदनाचा गंध माझ्या भावनांना नित्य येतो, चंदनाचा गंध माझ्या भावनांना नित्य येतो. हेच आहे स्वप्न माझे, त्याचसाठी जागतो मी. लाभू दे तुम्हास आयु, सौख्य हो तुमचे चिरायू. सर्व साक्षी ईश्वराशी मागणे हे मागतो मी. प्रेम भरल्या अक्षरांचा दीप आहे लावतो मी. खूप खूप धन्यवाद. प्रत्येकालाच उत्सुकता असते भविष्य जाणून घ्यायची. म्हणूनच चॅनल बी सादर करीत आहे गुरुप्रसाद ज्वेलर्स प्रायोजित प्रसिद्ध हस्तरेषा तज्ञ महेंद्र इनामदार यांची हस्तरेषा शास्त्रांची संपूर्ण माहिती सांगणारी मालिका हस्तरेषा. हस्तरेषा शास्त्रासंबंधी आपले प्रश्न आपल्या नावासह या नंबरवर SMS करा. आणि तुम्हाला वैयक्तिक प्रश्नासंबंधी मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या उजव्या आणि डाव्या हाताचा ठसा आणि आपला प्रश्न चॅनल बी च्या कार्यालयाकडे पाठवा. हाय, मराठीत विनोदी लेखन प्रचंड झालं. खूप मोठी लोक होऊन गेली. त्यातलं लेटेस्ट प्रचंड गाजणारं मराठी मनावर 50 वर्ष ज्यांनी अधिराज्य गाजवलं ते नाव म्हणजे पु ल देशपांडे. पण त्यांच्यानंतर कोण? त्यांच्यानंतर लोक आहेत. त्यानंतर सुद्धा एक नाव आजही खूप छान विनोदी लेखन करतंय, ते म्हणजे मुकुंद टांगसाळ. अर्थात ते पुस्तकातून विनोदी लिखाण करतात, पण त्याही पलीकडे जाऊन एक वेगळा फॉर्म गेले 10-12 वर्ष मराठीत गाजत होता, पोचत होता.
तो म्हणजे दैनिक लोकसत्तातला 2 फुल 1 हाफ हा कॉलम. तंबीदुराई या टोपण नावानं श्रीकांत बोजेवार नावाची व्यक्ती हा कॉलम लिहायची. प्रचंड विनोदी असा हा कॉलम. दर आठवड्याला कुठल्या तरी मोठ्या माणसाची विनोदी वृत्तीनं खिल्ली उडवणं हा त्याचा मेन भाग. पण फक्त माणसाची नव्हे, प्रवृत्तीची, समूहाची किंवा एखाद्या घटनेचा एका वेगळ्या अंगानं. असं म्हणतात ना की विनोद म्हणजे काय, एखाद्या गोष्टीकडे एका वेगळ्या अंगानं बघणं. हे वेगळ्या अंगानं बघणं बोजेवारांना खूप छान जमतं. ते बरोबर मर्मावर बोट ठेवतात आणि जो मेसेज जायला हवा किंवा जो मेसेज पोहोचायला द्यायला हवा तो 100% देतात. त्याच सगळ्या लेखांचं हा संग्रह म्हणजे तंबीदुराईंचाच 2 फुल आणि 1 हाफ हा खूप मोठा आहे. कारण 10 वर्षात त्यांनी सगळेच फर्स्ट क्लास लिखाण केलं. त्यातलं निवडायचं काय आणि बाजूला ठेवायचं काय. कुमार केतकर म्हणतात तसं याचे ऑलरेडी अजून 2 खंड यायला हवे होते. यात मोठमोठे राजकीय नेते आहेत, मोठमोठे अभिनेते आहेत, मोठमोठे निर्णय आहेत. त्या सगळ्यांविषयी कॉमन मॅनला काय वाटतं या अंगानं कायम ते लिखाण करत आले. केतकरांनी एक त्यांच्या ब्लरमध्ये शेवटचं वाक्य खूप महत्त्वाचं म्हणलंय. तंबीदुराई यांचा विनोद हा वाचकाला असा सजग करतो, आनंद देता देताच आत्मपरीक्षण करायला लावतो आणि त्यातील निर्विषपणामुळे आल्हाददायक गुदगुल्याही करतो. असं म्हणतात की विनोद समजायला लागतो आणि त्यातूनही खूप काही घेण्याजोगं असतं. ते सगळं शिकवणारं हे पुस्तक आहे, ते म्हणजे तंबीदुराईचं 2 फुल 1 हाफ. म्हणूनच कित्येकांवरती अगदी बोचरी विनोदात्मक टीका करूनही, प्रहसन करूनही तंबीदुराईचा कुणीही विरोधक नाहीये. आज तंबीदुराई 2 फुल 1 हाफ लिहित नाहीत. दुसऱ्या एका वृत्तपत्रात ते 1.5 दमडी लिहितात. पण अजूनही लोक त्यांना तंबीदुराई आणि 2 फुल 1 हाफ या दोन्ही नावांनीच ओळखतात. श्रीकांत बोजेवार फारसे कुणाला परिचित नाहीत. एखाद्या लेखकाचं हेच खरं श्रेय असतं आणि हे श्रेय त्यांच्या हार्डवर्कमध्ये. विनोद म्हणजे कायम एककल्लीपणा नव्हे. त्यांनी कधी स्वतःचे अभंग रचले, स्वतःचे श्लोक रचले, कधी प्रहसन रचलं, कधी वगनाट्य रचलं. 2 मोठे मोठे लेख आणि एक छोटा लेखुकला किंवा एक छोटा नाटुकला जसा असायचा एक छोटा लेखुकला असं त्याचं स्वरूप असायचं. 2 पहिल्या बॅटिंग्समध्ये सिक्सर मारायची आणि शेवटच्या छोट्याशा गोष्टीमध्ये एक वेगळा टर्न द्यायचा आणि पुन्हा एकदा सिक्सरच मारायची. असं हे स्वरूप, वेगळं स्वरूप, वेगळा लेखक आणि वेगळा अनुभव आणि म्हणूनच मस्ट रीड.